नमस्कार, कोकणी चवदार रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आपल्याला उकडलेल्या मोदकाची रेसिपी करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य इकडे मी गूळ, खोबरं, काजू, पिस्ता याचं सारण करून घेतलेलं आहे. 2 वाट्या धुतलेल्या तांदळाचं पीठ घेतलं आहे. केशर, ही हिरवीगार हळदीची पाने. आता गॅसवर एका पातेल्यामध्ये जेवढं पीठ तेवढं मी पाणी घेणार आहे. पाण्याला चांगली उकळ आल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं तूप आणि चिमूटभर मीठ टाकत आहे. आता पाणी उकळलं आहे. 2 वाटे मी पीठ घालत आहे. पिठाची चांगली उकळ काढून घेत आहे. हे बघा, मस्तपैकी पीठ आपलं भागवून झालेलं आहे. पीठ आपलं भागवून झालं. आता मी झाकण ठेवते. हे बघा, दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून ठेवते पीठ. हे पीठ छानपैकी भागवून झालेलं आहे. उकड पण छान आली आहे. इकडे मी पीठ आता मऊ लुसलुशीत मळून घेत आहे. बघा, छानपैकी पीठ मळून झालं. आता चाळणीमध्ये हळदीची पानं लावून घेतली. इकडे पिठाचे गोळे करून घेत आहे. हे बघा, पिठाचे मस्तपैकी गोळे करून घेतले. आता याला मी पाती करून घेते. ही ना पाती पातळ झाली पाहिजे, तरच आपल्या मोदकाला कळ्या छानपैकी पडतात. हे बघा, किती छान पातळ झालं. आता मी त्यामध्ये मोदकाचं हे सारण घालत आहे. हे बघा, 1.5 चमचा सारण घातलं आहे. आता मी मस्तपैकी त्याला पाकळ्या काढणार आहे मोदकाला. हे बघा, किती छानपैकी पाकळ्या येत आहेत आपल्या मोदकाला. अशा प्रकारे आम्ही छानपैकी मोदक माझा बनवून झाले आहे. पाकळ्यासुद्धा छान आलेल्या आहेत. बघा, किती छान मोदक बनला आहे. अशा पाकळ्या काढत आहे. हे बघा, छान मोदक झाला. असे पटापट मी मोदक करून घेत आहे. त्यावर केशर लावत आहे, कारण केशरचा रंग छान येतो. हे बघा, आपले कसे मोदक तयार होत आहेत. हे बघा, आपले मोदक तयार झाले. हा मी एकावर एक असा मी मोदक तयार करून घेतला आहे. बघा, किती छान दिसत आहेत. मोदक तयार करून घेतले आहेत. इकडे गॅसवर मी अर्ध पातेलं पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्यावर ही चाळण ठेवत आहे आणि वरती हळदीची सुवासिक अशी पाने लावत आहे. त्याचा वास सर्व मोदकामध्ये येणार आहे. हे बघा, आता इथे मी झाकण ठेवते. 15 मिनिटामध्ये आपले मोदक तयार होणार आहेत. हे बघा, वाव, सुगंधसुद्धा किती छान येत आहे हळदीच्या पानांचा. बघा, किती छानपैकी केशरचा पण कलर बघा, किती छान मोदकावर आलेला आहे. हे बघा, आपले मोदक तयार झाले. वाव, किती छान दिसत आहेत. किती सुगंध पसरला आहे मोदकाचा. अशा प्रकारे तुम्ही असे मोदक करू शकता. बघा, किती छान मोदक झाले आहेत. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.